तुमचा विश्वासच बसणार नाही की ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठापासून इतका सुंदर केक सुद्धा होऊ शकतो. तर मी ते 125 ml गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच कपाने अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतले. त्याच्यानंतर त्याला चाळून घेतले. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे, 2 चमचा दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्या कपाने मी पीठ घेतले त्याच कपाने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे 2 ते 3 थेंब आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बेकिंग पावडर टाकले 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि ते जे पीठ आहे ते चाळलेलं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फेटत राहिल्यावर आपल्याला बॅटर असं करायचं की घट्टही करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही. चांगलं 7 ते 8 मिनिट पीठ फेटायचं आहे. त्याच्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये मैदा तूप टाकून त्याला सगळीकडून लावून घ्यायचं आणि ते बनवलेलं बॅटर यामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला कढईमध्ये मीठ ठेवून कुकरचा डब्बा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याला 25 ते 30 मिनिटं बेक व्हायला लागतो आणि केक आपला काढून बघू शकतो आपण. फक्त 150 ml मध्ये पिठामध्ये एवढा सुंदर केक झाला आहे. मी जर छोटा टिफिन वापरला असता अजून जाड